सुरतमध्ये गॅस टंचाईमुळे मजुरांचा रोजगार आणि अन्न दोन्ही हिरावून घेतलं. सरकारने परिस्थिती सुधारली नाही तर मुंबई पुण्यासारख्या शहरातही अशीच अवस्था होईल. रोहिणी खडसेंचा इशारा. मिडल ईस्टमधील युद्ध आणि एलपीजी संकटांचा परिणाम भारतातील विविध भागात आता स्पष्टपणे जाणवू लागला आहे. अनेक कंपन्यांच्या इमारतींना कुलूप लागण्यास सुरुवात झालेली असून दूरवरून आलेल्या मजुरांना पुन्हा आपल्या गावी परतण्याची वेळ आली आहे. सुरतमधील उधना रेल्वे स्थानकावर रविवारी प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती. उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये जागा मिळवण्यासाठी हजारो लोक स्टेशनवर जमा झाले होते. या गोंधळात पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. गुजरातमधील सुरतची परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी महाराष्ट्र सरकारला आवाहन केलं आहे. लवकरात लवकर परिस्थिती सुधारणा करा, अन्यथा आपल्या शहरांची अशीच अवस्था होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. गुजरातमध्ये स्वयंपाकाच्या गॅसच्या कमतरतेमुळे स्ट्रीट फूडची दुकाने, छोटे हॉटेल, ढाबे बंद पडल्याने त्यांचे मालक बेरोजगार होऊ लागले आहेत. याशिवाय यूपी बिहारमधील कामगार आणि हजारो विद्यार्थ्यांना आपल्या घरी परतावे लागत आहेत. त्यामुळे सुरत स्टेशनवर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. याबाबतचा एक व्हिडिओ रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी.